आजपासून 1500 वर्षापूर्वी हे कोरलेलं आहे. किती 1500 वर्षापूर्वी, आणि किती सुंदर कोरलेलं आहे. कुठेही हात वाकडा झालाय किंवा जास्त झालाय असं दिसतंय का तुम्हाला? अजिबात नाही, तंतोतंत. कारण याचं शिक्षण इथं दिलं जात होतं. फक्त बुद्ध तत्वज्ञान नाही तर इथं स्थापत्यकला, शिल्पकला आणि डिबेट कसं करायचं हे शिकवलं जात होतं. खगोलशास्त्र शिकवलं जात होतं, आयुर्वेद शिकवलं जात होतं. या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. 3 प्रमुख शिल्पकला शैली होत्या. कोणत्या कोणत्या? गांधार, मथुरा आणि अमरावती. तर हिच्यावर कोणाचा प्रभाव आहे? या शिल्पकलेवरती कोणाचा प्रभाव आहे? गांधार शिल्पकलेचा प्रभाव आहे, पण ही बनली गुप्त काळात. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे मुंबई उपनगरातील बोरिवली येथील महाराजा महाविहार बौद्ध विद्यापीठ केंद्र पाहण्यासाठी, अर्थात कान्हेरी बौद्ध लेणी पाहण्यासाठी. लेणी अभ्यासक सूरज जगताप सर आपल्याला पुन्हा एकदा ही लेणी समजून सांगणार आहेत. विशेष म्हणजे आज अभ्यास दौऱ्यामध्ये श्रीलंकेतील भिक्खू संघ आज इथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे प्राचीन नाणी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लेणी अभ्यासक सूरज जगताप सर सोबत बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. सक्रादि सक्र ब्रह्मादि ब्रह्म पूजनीयाची पूजनीय वंदनीयाची वंदनीय दस बलधारी अनंत गुणताऊ तिलो गुरु सम्यक संबुद्ध सर्वज्ञ राजोत्तम्यानंद वहंसेठ मम नमस्कार करनी साधु साधु साधु.